एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात दिल्लीला गेले. दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटायचे, संजय राऊतांचा आरोप. दिल्लीत अजितदादा नाव बदलून आले. सरकारनं रंगभीर दखल घेऊन आता गंभीर चौकशी करावी. त्यांना बोर्डिंग जप्त करा. अजितदादांवर गुन्हा दाखल करा, संजय राऊतांची मागणी. नाव बदलून अजितदादा दिल्लीत कसे जाऊ शकले? मुंबई आणि दिल्ली विमानतळ आणि एअरलाइन्सची चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी. मनसेची मुंबईतील 36 पैकी 18 संभाव्य उमेदवारांची यादी समोर. शिवडेतून बाळा नांदगावकर, भायखळ्यातून संजय नाईक, वरळीतून संदीप देशपांडे तर माहीमधून नितीन सरदेसाई लढण्याची शक्यता. जाहीर झालेली यादी ही सोशल मीडियावरील, मात्र जनता राजपुत्राला नाकारेल. वरळीतून मनसेचा उमेदवार 100% निवडून येणार, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस अजितदादांची रात्री 1 वाजता 1 तास बैठक. विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीत भाजप सावरकर अपमानाचा मुद्दा पुन्हा समोर आणणार. भाजपकडून विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती. सगळे सोयरेचा GR निघाला तरी जरांगींनी 288 जागा लढवाव्या. निजामी श्रीमंत मराठ्याला धडा शिकवला पाहिजे, प्रकाश आंबेडकरांचं विधान. लाडक्या बहिणीसाठी किंवा भावासाठी नाही तर लाडक्या खुर्चीसाठी महायुतीची घोषणा. योजना प्रसाराच्या नावाखाली सरकारी तिजोरीवर 270 कोटींचा डल्ला, वडेट्टीवारांचा आरोप. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांना आता फक्त खुर्चीची स्वप्न. सध्या काँग्रेसमध्ये नाना भाऊ आणि विजय भाऊ एकमेकांना फाडून खाऊ अशी स्थिती. आशिष देशमुखांचं उत्तर. चित्रा वाघ यांचे कारनामे माझ्याकडच्या पेनड्राईव्हमध्ये. दुपारी 3 वाजता सगळं उघडं करणार. शरद पवार गटाच्या विद्या चव्हाणांचा इशारा. राज ठाकरे सुपारी बहादर. अयशस्वी व्यक्तीनं दादांच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित करू नये. अजित पवारांवरील टीकेनंतर अमोल मिटकरींचा पलटवार. हिंमत असेल तर अजितदादांनी स्वतःचा पक्ष काढून 2 आमदार निवडून आणावेत. आम्ही जाहीर मिशी कापू. मनसे प्रवक्ते गजानन काळेंचं अमोल मिटकरींना चॅलेंज. ज्याने सख्या बहिणीची काळजी घेतली नाही त्या माणसानेच लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. सुषमा अंधारेंचा अजित पवारांना खोचक टोला. शूर्पणखासारख्या बहिणीच्या पोटात पोटशूळ उठला. त्यांनी बहीण भावाच्या नात्याला नाक न खुपसलेलं बरं. रुपाली पाटलांचा अंधारेंवर पलटवार. दिल्लीत रमेश शिंदे आणि सुप्रिया सुळेंची भेट. बबनराव शिंदेंचे पुत्र रणजितसिंह शिंदे निवडणूक लढण्याच्या तयारी, तर रमेश शिंदेंकडून धनराज शिंदेंना माढ्यातून उभं करण्याच्या हालचाली. पूजा खेडकरांचा पटियाला हाऊस कोर्टासमोर. अटकपूर्व जामीन अर्ज आज सुनावणी होणार, तर पूजा खेडकर 8 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची पुणे पोलिसांची माहिती. खेडकर कुटुंबांचा आणखी एक कारनामा उघड. दिलीप खेडकरांनी बारामतीमधील जामीन घेताना वडिलांचं नाव बदललं. यशश्री शिंदे हत्या प्रकरणात कर्नाटकमधून दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात. यशश्री शिंदे आणि आरोपी एकाच रस्त्यावरून जातानाची सीसीटीव्ही दृश्य समोर. पूर ओसरल्यानंतर कोल्हापुरातील आंबेवाडीतलं जनजीवन पूर्वपदावर. निवारा केंद्रात गेलेले नागरिक पुन्हा घराकडे परतले. घरांमध्ये साचलेलं पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू. इचलकरंजीत पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर. पाणी ओसरायला आणखी 1 ते 2 दिवस लागण्याची शक्यता. नृसिंहवाडी, कुरुंदवाड, इचलकरंजीला पुराचा धोका. खडकवासला धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी. 25,000वरून धरणातील विसर्ग 20,000 क्युसेकनं सुरू. पाण्याचा विसर्ग कमी करण्याचा निर्णय. मीरा रोड भाईंदर दरम्यान मध्य रेल्वे सिग्नल यंत्रणा बिघाड, तर पश्चिम रेल्वेवर लोकल अर्धा तास उशिरानं. विरार रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी. पाऊस आणि दृश्यमानता कमी असल्यानं तात्काळ कारवाई करता आली नाही. विशाळगड हिंसाचारावर राज्य सरकारचा हायकोर्टात अजब दावा. पुण्यात 44 जणांना झिकाची लागण. 12 गर्भवती महिलांचा समावेश. तपासणीनंतर कोणताही व्यंग गर्भात आढळून न आल्यानं दिलासा. केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना भूस्खलन. 11 जणांचा मृत्यू. शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. बचावकार्य सुरू. झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये हावडा मेलचे 18 डबे रुळावरून घसरले. हावडा मुंबई मार्गावरील वाहतूक बंद. 12 प्रवासी जखमी झाल्याची माहिती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पराभवानंतर भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाकडून निवृत्तीची घोषणा. बोपन्ना 22 वर्षाच्या कारकिर्दीला पूर्णविराम.